नमस्कार फ्रेंड्स. सध्या पुण्यामध्ये जीबीएसचं वातावरण चालू आहे. तर जीबीएस सगळ्यांना माहिती आहे, जिया-बारे सिंड्रोम. जिया-बारे सिंड्रोम हा एक खूपच रेअर प्रकारचा डिसीज आहे आणि त्याचे पॉझिटिव्ह फॅक्टर्स पण बरेच वेगळे आहेत. आता पुण्यामध्ये जे चालू आहे त्याचा असा कुठेतरी अंदाज लावला जातोय की वॉटर कंटॅमिनेशनमुळे लोकांना इन्फेक्शन होत आहे आणि इन्फेक्शन नंतर जीबीएस डेव्हलप होत आहे. तर आता रिसेंट काय जे मीडिया अपडेट्स आहेत त्याप्रमाणे असं दिसून येत आहे की काही सर्टन सॅम्पल्समध्ये ई कोलाय पण दिसलेले आहेत जास्ती प्रमाणात. काही प्रायव्हेट आरओ वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, तिकडचं वॉटर सॅम्पलिंग टेस्ट केलं, त्याच्यामध्ये पण ते कंटॅमिनेटेड आहे हे असं दिसून येतं. त्याच्यामुळे कमर्शियल एरियाज किंवा इटरीज ह्याच्यामधलं जे पाणी सप्लाय होत आहे ते बहुधा तरी दूषित असावं असा अंदाज बांधला गेलाय. मध्ये 121 स्टूल सॅम्पल्स कलेक्ट केलेली होती. त्यापैकी 21 सॅम्पल्स मध्ये नोरो व्हायरस आणि 5 सॅम्पल्समध्ये कंपायलोबॅक्टर जेजुनी हा सापडला होता ॲज पर NIV रिपोर्ट्स. सो आताचा जो टोटल काउंट आहे जीबीएसचा तो ऑलमोस्ट रिसेंट प्रमाणे 163 पर्यंत गेलेला आहे, ज्याच्यामध्ये 127 ह्या कन्फर्म्ड केसेस आहेत आणि बाकीच्या उरलेल्या सस्पेक्टेड आहेत. सो जीबीएसचं वातावरण पुण्यामध्ये नक्कीच डेव्हलप्ड आहे, पण जीबीएस होण्याचं कारण हे अजून आपण शोधतोय की एक्झॅक्टली कशामुळे आपण ह्या स्टेजपर्यंत जातोय. एक त्यातली गोष्ट कन्फर्म आहे की लोकांना इन्फेक्शन पहिलं होत आहे आणि मग जीबीएसमध्ये कुठेतरी त्याचं रूपांतर होत आहे. तो आता आपण असं कन्क्लुजन लावू शकतो की जीबीएस हे पोस्ट इन्फेक्टिव्ह होत आहे. आता पोस्ट इन्फेक्टिव्ह म्हणजे काहीतरी इन्फेक्शन आणि त्याच्याबरोबर त्याचे सिम्पटम्स. रिसेंटली सिम्पटम्स दिसून येत आहेत लोकांना ते म्हणजे डायरियल सिम्पटम्स आहेत, म्हणजे लूज मोशन्स होत आहेत, पोटात दुखून येत आहे, फीवर आहे, कधीतरी वॉमिटिंग होतं, काही केसेसमध्ये तर सर्दी खोकल्यांसारखे पण आजार दिसतात. जीबीएस हा आजार बेसिकली तुमच्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमला अफेक्ट करतो. आता आपल्या शरीरामध्ये पेरिफेरल नेटवर्क असतं जे बेसिकली आपल्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये हे घट्ट नेटवर्क प्रेझेंट असतं. तेच इम्पल्सेस कॅरी करतात फ्रॉम हँड्स टू द ब्रेन अँड वाइस वर्सा. म्हणजे आपल्या ब्रेनला काही इम्पल्सेस किंवा काही मेसेजेस पाठवायचे असतील किंवा काही ॲक्शन्स करून घ्यायच्या असतात तेव्हा सर्टन इम्पल्सेस या आपल्या स्पायनल कॉर्डमधनं थ्रू द स्पायनल नेटवर्क या पेरिफेरल नेटवर्कपर्यंत जातं आणि देन वी कॅन एक्झिक्यूट ऑल द ॲक्शन्स ऑर वी कॅन फील द सेन्सेशन्स. आणि तसंच आपल्याला उलटं काही होत असेल, एखादा गरम ऑब्जेक्ट लागलं तर ते पेरिफेरल नेटवर्कला आपल्याला सेन्स होतं आणि मग ते इम्पल्सेस डिरेक्टली ब्रेनमध्ये जातात आणि मग आपल्याला कळतं की आपला हात भाजला. सो हे इतकं प्रकारचं कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे. आणि जेव्हा जीबीएस होतो तर ते एक असं त्याच्यामध्ये अभ्यास आहे की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एखादं इन्फेक्शन असतं तेव्हा आपली इम्युन सिस्टीम काही सर्टन सेल्स, काही फॅक्टर्स जनरेट करते आणि त्याच्यामुळे ते इन्फेक्शन फाईट होण्यासाठी मदत होते. आता आपली बॉडी ह्या इन्फेक्शन विरोधात तर अँटीबॉडीज पाठवतच असते, पण कधीतरी आपली बॉडी मिसगाईड होते. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीला असंही वाटायला लागतं की आपल्या नॉर्मल टिश्यूजवरती पण हे इन्फेक्शन प्रेझेंट आहे आणि त्याला आपल्याला मारलं पाहिजे, जे की अस्तित्वात नसतं. आणि मग काय होतं की आपल्या शरीरातल्या सर्टन अँटीबॉडीज आपल्याच नॉर्मल टिश्यूजला खायला लागतात आणि मग त्या टिश्यूचं किंवा त्या नर्व्हचं डिस्ट्रक्शन होतं. आणि जीबीएसमध्ये एक्झॅक्टली हे असंच होतं की तिकडच्या ज्या हेल्दी नर्व्हज असतात त्याच्यावरती आपल्याच शरीरातल्या अँटीबॉडीज त्यांचं डिस्ट्रक्शन करतात आणि मग फायनली डेव्हलप होतो तिकडचं डिस्ट्रक्शन आणि त्याच्यामुळे तिकडचा नर्व्ह लॉस आणि मग फायनली इट रिझल्ट्स इन वीकनेस ऑर सेन्सरी न्यूरल लॉस. आणि दिस कॅन बी टर्म अंडर द टर्मिनॉलॉजी ऑफ जीबीएस. सो जीबीएसमध्ये तुम्हाला जे आता लोकांनाही दिसून येत आहे की बऱ्यापैकी प्रमाणामध्ये वीकनेस आढळतोय.
बिकॉज तिकडची पायातली किंवा हातातली शक्ती कमी होतीये अँड दॅट इज बिकॉज ऑफ द nerve destruction or loss in the function of the normal healthy nerves. So ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जेव्हा नॉर्मल हेल्दी नर्व्स और टिश्यूज आर eaten up by the own cells of our body, that results some pathology. आणि हे ऑटो इम्युन असतं, याला ऑटो इम्युन असं म्हणतात. कारण आपल्याच शरीरातले सर्टन गोष्टी आपल्याच शरीरातल्या सर्टन गोष्टीचं डिस्ट्रक्शन करत असतात अननेसेसरीली. सो हे जे दिसून येतं ते पोस्ट इन्फेक्शन दिसून येतं, पोस्ट इंजरी दिसून येतं, जीबीएस सुद्धा. कधी कधी असं होतं की त्याचं कॉजच कळत नाही. पण आत्ताचं जे काही लोकांमध्ये साधारण आढळून येतंय दॅट इज पोस्ट इन्फेक्टिव्ह. सो ही पॅथॉलॉजी आहे जीबीएसच्या मागची. आता याच्यामध्ये सिम्पटम्स काय दिसून येतील तर बेसिकली वीकनेस दिसून येतो हातापायांमध्ये, एस्पेशली फीटमध्ये वीकनेस दिसून येतो. वीकनेस म्हणजे शक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा काही लोकांमध्ये इंटेन्स पेन पहिल्यांदा जाणवतं इनिशियल फेजमध्ये किंवा मुंग्या आल्यासारखं सेन्सेशन जाणवतं खूप तीव्र प्रमाणात, प्रिकिंग सेन्सेशन जाणवतं. कधी कधी काय काय लोकांना हातापायांमध्ये जळजळल्यासारखं वाटू शकतं, हातांमध्ये बोटांमध्ये, किंवा खूप पेन जाणवू शकतं, तिकडची शक्ती कमी झाल्यासारखी वाटते. आणि हळूहळू हा जीबीएसचं प्रमाण पुढे वरती सरकत जातं. म्हणजे मग तुम्हाला पोटऱ्यांमध्ये विकनेस जाणवतो, मग मांड्यांमध्ये, मग हातांमध्ये, मग शोल्डर्समध्ये, कधी पाठीमध्ये, मग कधी फेसवरती. काय काय लोकांचे डोळे दिपतात बिकॉज ऑफ द मस्क्युलर विकनेस ऑफ द आय मसल्स. ह्या सगळ्या गोष्टी जाणवून येतात. आणि खूपच जर वर्सन झालं तर तुमच्या ब्रीदिंग मसल्स वरती त्याचा इफेक्ट दिसून येतो आणि दॅट कॅन बी सिरियस अँड इट रिक्वायर्स आयसीयू ऍडमिशन. सो जीबीएस हा असा आजार आहे की जो कंटेजियस नाहीये, म्हणजे तो एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे स्प्रेड होत नाही. इट्स अ मस्क्युलर वीकनेस, ओके, किंवा इट इज अ पॅथॉलॉजी विच रिव्हॉल्व्स अराउंड मस्क्युलर वीकनेस. सो ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा की जीबीएस हा पर्सन टू पर्सन ट्रान्सफर होत नाही. इट इज नॉट कंटेजियस. तर आता आपल्याला जर असे थोड्या काही प्रमाणामध्ये सिम्पटम्स दिसायला लागले तर एक पहिली गोष्ट म्हणजे करायची, आणि रिपीटेडली दिसायला लागले तर पहिल्यांदा तुमच्या डॉक्टरांना संपर्क करायचा. कारण जीबीएसमध्ये 90% वेळेला रादर जास्तीच हॉस्पिटल ऍडमिशनचीच गरज असते. त्याच्यामुळे थोड्या तरी प्रमाणामध्ये सारखा हातापायांना खूप मुंग्या येत आहेत किंवा विकनेस जाणवतोय, उठता बसताना आपल्याला दुसऱ्या माणसाची मदत घ्यावी लागते किंवा वीकनेस आहे, अजिबातच पायांमध्ये शक्ती नाहीये, तर तुम्हाला मात्र लगेच तुमच्या डॉक्टरांना संपर्क करावा लागेल. आता पुढचा प्रश्न म्हणजे जीबीएस क्युअर होतो का? तर हो, जीबीएस हा क्युअर होतो. 95% ऑफ द केसेस फुल्ली रिकवर होतात. काही सर्टन औषधं दिली जातात, काही सर्टन टेस्ट परफॉर्म केल्या जातात. जीबीएस मध्ये आयव्हीआयजी ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे तुमच्या ऑटो इम्युन जो रिस्पॉन्स जनरेट होतोय तो कर्ब करण्यासाठी मदत होते. सो त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. पॅनिक होण्याची गरज नाहीये. सपोर्टिव्ह केअर व्यवस्थित दिली जाते. आफ्टर डिस्चार्ज फिजिओथेरपी दिली जाते. प्रॉपर न्यूट्रिशन ॲडवाइस केला जातो आणि पेशंट फुल्ली रिकवर होतो. सो द पॉइंट टू बी नोटेड की जीबीएस इज नॉट कंटेजियस आणि जीबीएस इज कंट्रोलेबल अँड द पर्सन गेट्स फुल्ली रिकवर्ड. सो आजच्या माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं होतं की एक्झॅक्टली जीबीएस म्हणजे काय आणि आपण काय डोक्यात ठेवलं पाहिजे की जीबीएस झाला तर आपल्याला काय करायचं किंवा काय सिम्पटम्स पण असतात. आता ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण एक काळजी नक्की घेऊ शकतो. ती म्हणजे प्रॉपर पाण्याचं आपल्या घरी तापवणं. म्हणजे तुमच्याकडे आरो असेल, ॲक्वागार्ड असेल, असून देत, पण
घरी प्रॉपर पाणी उकळून गार करून तुम्ही प्या. बाहेरनं काही व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आणलेत, मुलांना स्वतः खाण्यापूर्वी व्यवस्थित धुवून मग त्या तुम्ही कंझ्युम केल्या तरी चालतील. आणि शक्यतो आत्ता बाहेर लोकल स्ट्रीट फूड्स किंवा लोकल वेंडर्सकडनं खाणं टाळा, कारण आपल्याला माहीत नसतं कोणतं पाणी वापरलं जातं किंवा काय. सो आत्ता थोडी काळजी घेणं एक्सपेक्टेड आहे, पण घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. So this is all about my video, and if you like it, please like, share and subscribe Food Travel Talks. I'll keep coming up with new videos. Till then, keep watching. Stay tuned. Bye.